नमस्कार, मी मंदार फणसे, तुमचं स्वागत आहे बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत इशरत जहांच्या संदर्भात डबल एजंट असलेल्या हेडलीनं जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या चौकशीच्या दरम्यान त्या अनुषंगाने अर्थात काही प्रश्न निर्माण होतात। डबल एजंट असलेल्या या हेडलीच्या साक्षीवर विश्वास ठेवावा का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण उपस्थित करतोय। हेडलीच्या इशरतबद्दलच्या वक्तव्याचं राजकारण होतंय का हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत आणि हेडलीच्या साक्षीचा भारताला अंतिमतः फायदा होईल का हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तज्ज्ञांकडून विचारून घेणार आहोत। अर्थात त्यातनं काय समोर येतंय ते आपण या कार्यक्रमात बघणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते, लोअर परेल स्टुडिओमध्ये आपल्या इथे आहेत। धनराज वंजारी, माजी पोलीस अधिकारी, आपल्या सोबत आहेत। डॉक्टर नीलम गोरे, आमदार शिवसेनेच्या, आपल्या सोबत आहेत आणि शिरीष बोराळकर, भाजपचे प्रवक्ते, आपल्या सोबत आहेत। अर्थात या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। आणि पहिला प्रश्न खरं तर नीलमताई तुम्हाला विचारायचा आहे, कारण आज पहिल्यांदा ज्यावेळेला ही बातमी समोर आली त्या बातमीनंतर काही प्रतिक्रिया आल्या, शिवसेनेच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या, तुम्ही सुद्धा स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमकी काय प्रतिक्रिया आहे, ज्या प्रतिक्रियेच्या अंतर्गत खरं तर या विषयाच्या चर्चेला आपण सुरुवात करतोय, तुमची प्रतिक्रिया काय? प्रत्यक्ष गेले अनेक वर्ष जी दहशतवादाची आणि त्याच्यातून भारतीय नागरिकांनी, पोलीस दलातल्या आपल्या जवानांनी जीव गमावल्याच्या ज्या अनेक घटना घडल्या, त्या घटनेमधले सगळे पूर्ण साखळी आज इथे हा खटला सुरू झाल्यामुळे स्पष्ट होते आहे। आणि 2004 पासून अनेक दावे प्रतिदावे, त्याच्यानंतर झालेल्या निवडणुका, गुजरात विधानसभेच्या निवडणुका, नंतरच्या लोकसभेच्या आणि विधानसभांच्या परत झालेल्या निवडणुका, या सगळ्यामध्ये मूळची जी वस्तुस्थिती काय आहे ती जनतेपर्यंत येताना बरीचशी धुसरता किंवा वेगवेगळे आक्षेप समोर आलेले होते। आणि आता हा खटल्याचं आजच्या वैशिष्ट्य असे की आपण एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आणि भारतीय कोर्टामध्येही हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होते आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष आपण ग्राह्य धरून त्याला अनेक वर्ष लोटलेली आहे, त्यामुळे त्या माध्यमाबद्दल कोणी प्रश्न उपस्थित करायचं कारण नाहीये। दुसरं असं आहे की माफीचे साक्षीदार आहे हेडली। हा माफीचा साक्षीदार जेव्हा एखादी गोष्ट मांडत असतो त्याला आपण अनेक वेळेला बघतो की आधीचे संपूर्ण पुरावे आणि त्यामधून दिसणारा घटनाक्रम आणि त्याला जबाबदार असणारे लोक याच्यामधलं चित्र स्पष्ट व्हायला माफीचा साक्षीदारचा उपयोग बऱ्याच वेळेला केला जातो। पण माफीचा साक्षीदार म्हणतो त्याच्याचमुळे फक्त खटला घडत असतो अशातला भाग नाहीये। आणि त्याच्यामुळे हेडली खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे सगळे त्याच्याबद्दलचे, आता आपण तंत्रज्ञान म्हणून जरा पुढे गेलेलो आहे, त्याच्यामुळे टेक्निकल पुरावे जे असतात, बँकेतून पैसे काढण्याच्या संदर्भात असतील, फोन झाल्याच्या संदर्भात असतील, ठिकठिकाणच्या CCTV मध्ये त्यांनी जिथे काही भेटीगाठी घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दलचे पुरावे असतील, इतकंच नव्हे तर जे याच्यामध्ये बाकीचे अडकले गेलेले लोक आहेत त्यांच्याबद्दलचे सगळे माहिती जर का पाहिली तर असं एक चित्र आज दिसतं आहे की भारतीय भूमीवरती हा खटला चालल्यामुळे 26/11च्या मधले जे तपशील अस्पष्ट होते किंवा त्या संदिग्धतेचा फायदा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने काही दावे केले जात होते, कारण निकाल लागला नाही। आज सुद्धा निकाल लागलेला नाहीये। सन्माननीय न्यायालय याच्यावरती अंतिम जो काही निर्णय घेईल ते खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब असणारे असं आपण म्हणू शकतो। पण एक चित्र स्पष्ट दिसतं आहे की एरवी काय होतं की इथला माफीचा साक्षीदार असेल भारतामधला तर त्याला पोलिसांनी पढवलाय, अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला जे आरोपीचे वकील असतात ते यामध्ये आरोप करत असतात। पण इथे परदेशामध्ये असणारा साक्षीदार ज्यांनी तिथे ऑलरेडी साक्ष नोंदवलेली आहे आणि एका अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या खटल्यात जेव्हा ही साक्ष परत आपल्या समोर येते त्यावेळेला मला असं वाटतं की अनेक घटनांच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचणं शक्य होईल आणि त्यातून न्यायालय योग्य त्या निर्णयापर्यंत जाऊ शकेल असं मला वाटतं। आणि केवळ हा एक खटल्यापुरतं मर्यादित नाहीये। तर शेवटी मला असं इथे सांगायला पाहिजे या पहिल्या कथनामध्ये की या आता परत इसिसचा झालेला धोका आणि त्यामधले अनेक धागेदोरे, नंतर झालेले काही घातपात, याचा जर का विचार केला तर 26/11ची कार्यपद्धती परत परत वापरली जाताना दिसते। या पार्श्वभूमीवरती हे सगळे धागेदोरे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं। नक्की अत्यंत महत्त्वाचे असे धागेदोरे मिळाले जसं तुम्ही सांगताय। त्याबरोबरीनं पुन्हा शिरीष बोराळकर, एक प्रकारची एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांची फैरी उठताना आपण बघतोय। दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि भाजप एकमेकांना याच मुद्द्यावरनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत। नेमका भाजपची जी भूमिका आहे, तुम्ही म्हणताय की माफी मागायला पाहिजे, आतापर्यंत ज्यांनी इशरत जहां प्रकरणाचं पाठराखण केली त्यांनी सुद्धा आता देशाची माफी मागायला पाहिजे, एवढा हा गंभीर प्रश्न तुमच्या दृष्टीने आता आहे का? नाही, नक्कीच 15
जुलै 2004 नंतर ज्या प्रकाराने जर भारतामध्ये राजकारण तापत गेलं आणि नरेंद्र मोदींवर जे हल्ले होत गेले, त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की हे जे एन्काउंटर हे नुसतं हे पॉलिटिकल एन्काउंटर होतं. कारण काँग्रेसने हा मुद्दा घेऊन पूर्ण देशभर रान उठवलं आणि मोदींना बदनाम करण्याचं कुठलीही संधी त्यांनी सोडली नाही. काँग्रेसच नाही तर सुडो सेक्युलर म्हणणारे जे संघटना आहेत, जे एनजीओ आहेत, या एनजीओला हाताशी धरून त्यांनी नाहक मोदींना, जसं आता ताई म्हणाल्या की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणून नक्कीच मला असं वाटतं की आता ही परिस्थिती खूप क्लिअर होतीये आणि ज्या प्रकारे हेडलींनी ही साक्ष दिली, ही आता दिलेली नाहीये. आता तर आपण व्हिडिओ कॉन्फरन्सवर त्याचं ऐकतोय, पण 2010 मध्ये सुद्धा 2013 मध्ये सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आणि जे लोक म्हणतात की इशरत जहां ही इनोसंट मुस्लिम मुलगी आहे आणि हिचं काही त्याच्यात तिला मुद्दामून याच्यात एन्काउंटर केले गेलेलं आहे, हे आता आपल्याला कळतं की हे धादांत खोटं आहे. कारण इशरत जहाँला अक्षरधाम आणि पोलीस पोस्ट आणि नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी त्यांनी पाठवलेलं होतं आणि नेमलेलं होतं. हे आता आपल्याला परत एकदा खऱ्या अर्थाने सिद्ध होत आहे. आम्ही वारंवार ह्या गोष्टी बोलत होतो, पण मीडिया असेल किंवा काही इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, हे खरं मानत नव्हतं. एकतर्फी बातम्या देत होते आणि मोदींना बदनाम करण्याचा शिरीष बोराळकर एकतर्फी बातम्या देण्याचा मुद्दा येतो कुठे? म्हणून मला असं वाटतंय की आता काँग्रेस आणि ज्या पक्षांनी इशरतला बिहार की बेटी आणि जे एनसीपी काँग्रेसचे नेते आहेत, ज्यांनी तिथे जाऊन फायनान्शियल त्यांना मदत केली, ह्या सगळ्यांनी आता जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. एवढंच नाही तर पोलिसांनी जे चांगलं काम केलंय, जे चांगलं काम करणाऱ्या पोलिसांना जेलमध्ये टाकलंय, त्या परिवाराची पण यांनी माफी मागली पाहिजे. एवढं मी आपल्या या माध्यमातून मी सांगू इच्छितो. डॉक्टर राजू वाघमारे, माफी मागणार का तुम्ही? सर्वप्रथम मंदारजी, की अशा प्रकारे पोरकटपणाची भाषा बीजेपीच वापरू शकते. तुम्ही या गोष्टीकडे बघताना एक गोष्ट फार व्यवस्थितपणे बघितली पाहिजे की 2004 मध्ये ज्यावेळी ही घटना घडली गुजरातमध्ये. चीफ मिनिस्टर माननीय मोदीजी त्यावेळी होते. त्याच्यानंतर त्यावेळी 2009 साली मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत SP तमंग अहमदाबादमध्ये, त्यांच्याकडे पूर्ण चौकशी आणि हे सगळ्या गोष्टी होत्या. SP तमंग अहमदाबादचे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत. त्यांनी स्पष्टपणे आपल्या रिपोर्टमध्ये 2009 साली हे सांगितलं की हा पूर्णपणे फेक एन्काउंटर आहे. 2009 साली. त्याच्यानंतर परत हा मॅटर गेला 2010 सप्टेंबर रोजी. हा मॅटर गेला गुजरातच्या हायकोर्टामध्ये. गुजरातच्या हायकोर्टाने त्यावेळी 3 जणांची SIT टीम नेमली, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. जानेवारी 2011ला जे सतीश वर्मा या SIT टीम मध्ये होते, हे सगळे गुजरातचेच आहेत. याच्यात कुठचाही केंद्रीय आणि दुसऱ्या राज्याचा संबंध नाही. त्या सतीश वर्मा साहेबांनी जे फाईल ॲफिडेव्हिट केलं, त्या ॲफिडेव्हिट मध्ये त्यांनी हेच सांगितलं की इट वॉज अ फेक एन्काउंटर. 2011 साली त्याच्यानंतर हायकोर्टाने CBI ला सांगितलं की तुम्ही आता याच्यात चौकशी करा. CBI मंदारजी ज्यावेळी चौकशी केली, त्यावेळी जुलै 2013ला जी पहिली चार्जशीट टाकली, त्याच्यामध्ये CBI सांगितलं की हे फेक एन्काउंटर आहे. आता 2004 ते 2013 या पूर्ण कालावधीमध्ये हा तपास 2013च्या आधीपर्यंत गुजरात पोलीस, गुजरात कोर्ट, गुजरात हायकोर्ट आणि गुजरातची SIT यांच्याकडे होता. मग या देशामधल्या पोलीस यंत्रणेवर आपण विश्वास ठेवतो. आता पोलीस यंत्रणेने जर सांगितलं की हे फेक एन्काउंटर आहे आणि त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, हा एक मुद्दा झाला. नरेंद्र मोदींच्या विरोधात हे वावटळ उठवण्याचं कारणच नव्हतं. कारण बाबा नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदासाठी जी सुरुवात झाली ती 2012 नंतर झाली. त्याच्या अगोदरच्या सगळ्या 2004 ते 2012 पर्यंत गुजरात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, गुजरात हायकोर्ट
SIT टीम या सगळ्यांनी सांगितलं की हे फेक एन्काउंटर आहे. मग याच्यामध्ये या गोष्टींवर जर आपण या देशातले नागरिक आपण विश्वास ठेवणार नाहीत का? नाही, नक्की. मूळ मुद्दा, आपण त्या मुद्द्याकडे येऊ. तुम्ही म्हणताय की फेक एन्काउंटर हा एकमेव मुद्दा घेऊन तुम्ही बोलताय. त्या मुद्द्याच्या बरोबर धनराज वंजारी, तुम्हाला प्रश्न आहे की मुळात हा फेक एन्काउंटर असेल किंवा नसेल हा एक त्यातला भाग झाला. ही जी लोक होती ही खरी त्यातली अतिरेकी होती किंवा नाही, दहशतवादी होती की नाही, हाही त्यातला दुसरा भाग झाला. आणि या संदर्भामध्ये जसं डॉक्टर राजू वाघमारे म्हणतात तसं नेमकं निर्णायक असं कोणी काही म्हटलंय का? आतापर्यंतच्या या सगळ्या तपास यंत्रणांचे वेगवेगळे जे टप्पे आहेत त्या टप्प्यांमध्ये कोणी असं नेमकं म्हटलेलं आहे का की हे लष्कर ए तोयबाचे अतिरेकी होते किंवा नव्हते? कसं झालेलं आहे, एकंदरीत परिस्थिती कशी आहे की वी आर डुईंग नथिंग कन्व्हिन्सिंग अँड वी आर डुईंग एव्हरीथिंग कन्फ्युजिंग, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता इशरत ही दहशतवादी होती नव्हती तपासात झालेला आहे. CBIने तपास केलेला आहे. SIT होती, त्यानंतर IBचं काही इम्प्यूट आहे, IBने काही म्हटलं. काही स्लीपर सेलचे इम्प्यूट असे आहे की स्लीपर सेलमध्ये जे मुलं होती त्या सर्व मुलांना असं प्रशिक्षण होतं की तुम्ही समाजामध्ये विस्तृतपणे मिक्स व्हायचं, वेळ प्रसंगी तिथल्या लोकल मुलींची प्रेम प्रकरण किंवा विवाह सुद्धा तुम्ही करू शकता, अशाही प्रकारचे काही दाखले भारतामध्ये स्लीपर सेलने झालेले आहे. तर ही थेअरी काही एकदम नाकारता येत नाही. प्रश्न आता इथे असा पडतो, मुख्य प्रश्न, की ही 125 करोडची सार्वभौम लोकशाही हा देश आहे आणि आज आमच्या सार्वभौम सॉव्हरीन देशामध्ये ज्या यंत्रणा आहे, राईट फ्रॉम लोअर मॅजिस्ट्रेट कोर्ट्स अप टू सुप्रीम कोर्ट और फ्रॉम लोकल पोलीस स्टेशन अप टू CBI अँड IB, ह्या सगळ्यांना तुम्ही नाकारणार आहे का? आणि अशा सार्वभौम यंत्रणेला एक दहशतवादी जो डबल एजंट आहे तो जरी माफिया साक्षीदार झाला असला तरी त्याची ज्या प्रश्न पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेली आहे त्या उत्तरावरती डिपेंड राहून आपण आपल्या यंत्रणाचा मोजमाप करणार आहोत का तराजू हातात घेऊन? हे एकंदर मला वाटतं अतिशय संभ्रमावस्थेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण हा प्रयत्न करत असताना राजकारणी त्याचप्रमाणे जनरल लोकांनी सुद्धा हा विचार करायचा आहे की ज्या यंत्रणा आमच्या आहे त्यांच्यावर किती मारक परिणाम होतो. उद्या CBIला तुम्ही बोट दाखवायचं जर ठेवलं तर काय देशाच्या समोर प्रतिमा राहिला, IB समोर जर अशी परिस्थिती आली नाचकी तर काय मला वाटतं ह्याचा विचार प्राथमिकतेने झाला पाहिजे. अशा प्रकारची चर्चा मुळात होऊच नये असं मंदार माझं स्पष्ट मत. अच्छा, तुमचं असं म्हणणं की अशा प्रकारची चर्चा होऊच नये, मुळात खटला चालू आहे. अर्थात अतिशय एका वेगळ्या टप्प्यावरती ही सगळी घटना येऊन पोहोचलेली आणि अशा घटनेच्या वेळेला राजकीय प्रतिक्रिया आणि क्रिया त्याच्यामध्ये आता आपल्याला दिसतात. पुन्हा निलमताई, तुम्हाला प्रश्न हाच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण बघितलं की IBच्या एका त्यावेळेचे जे कोणी प्रमुख होते त्यांनी दिलेला एक त्याच्यामध्ये त्यांचं एक मत दिलेलं होतं आणि त्यांच्या त्यावेळेच्या मताप्रमाणे तत्कालीन हे सगळे LETची लोक होती. असं असताना नंतरच्या काळामध्ये जो काही तपास झाला त्या तपासामध्ये ते सगळेजण LETचे नव्हते किंवा त्याचा सगळा जो फोकस आहे तो फक्त फेक एन्काउंटर आहे किंवा नाही ह्याच्यावरती झालेला आहे. नेमकं या गोंधळाकडे कसं बघायला पाहिजे त्याचं कारण तुम्ही सातत्यानं शिवसेनेची आतापर्यंतची बाजू बघितली तर ते म्हणतात की नाही, जे कोणी इशरतच्या बाजूनी बोलतायत ती इनोसंट आहे किंवा नाही, म्हणजे कायद्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला इनोसंट ठरवण्याचा जो अधिकार किंवा जी जागा देण्यात आलेली आहे ती जागा सुद्धा तुम्ही हिरावून घेताय असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मुळामध्ये असं आहे की जागा आपण देणं न देणं याच्यापेक्षा सुद्धा बाकी बरेचसे मुद्दे आता माझ्या अगोदर जे वक्ते बोलले ते जरी मला अमान्य असतील, माझे मतभेद आहेत त्यांच्या म्हणण्यावरती, पण एक वस्तुस्थिती असतेच की शेवटी न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अमुक एका टोकापर्यंत जावंच लागतं. दुसरं असं आहे की कोणी याच्यापूर्वी क्लीन चिट दिली किंवा काय झाली तरी ती क्लीन चिट दिली त्याच्या वरच्या कोर्टामध्ये खटले चालू शकतात. एक दुसरं असं आहे की त्यावेळेच्या अधिकाऱ्यांच्या आपण सगळेजण जरी त्यांनी वेगवेगळे दिली असतील मतं तरी त्यांच्या समोर जी पुरावे आलेले असतात किंवा त्यांच्या समोर जी वस्तुस्थिती आलेली असते त्यानुसार त्यांनी ते मत मांडलेलं असतं. एक दुसरा भाग असा आहे त्याच्यामध्ये की हेडली असेल किंवा कसाब असेल किंवा अन्य कोणी असेल ते काय फार मोठे पवित्र योगी म्हणून कोण त्यांचे म्हणणं ऐकत नाहीये. ते जे आहे ते एक न्यायालयीन प्रक्रियेचा अपरिहार्य भाग म्हणून ह्या माफीचा साक्षीदार जसा हेडली आहे आणि कसाबच्या संदर्भात कसाब पण बोलताना असा हसायचा, काय काय वेगवेगळे चाळे करायचा विक्षिप्त, तर हे एक त्यांचं सिस्टीम असते. पण इथे हेडलीच्या साक्षीबद्दल मला असं वाटतं की ही फक्त आंतरराष्ट्रीय खटला झालेला आहे याच्यात. त्यामुळे मुळातला जो मुद्दा आहे की बाबा भारतातल्या मग यंत्रणांचा तुम्ही विश्वास ठेवणार का नाही ठेवणार, अहो जिथे गुन्हाच मुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे आणि ज्याच्यात अनेक देश
त्याच्यामध्ये राहणारे लोक, त्यातल्या तपासाच्या यंत्रणा या सगळ्या संबंधित आहेत. अशा वेळेला आम्ही फक्त आमच्या देशावरच मधलं पुरावे तपासणार आणि आम्ही आमच्या फक्त देशावरती विश्वास ठेवणार, हे अंतिमतः जरी सत्य असलं तरी ते सत्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत वस्तुस्थिती आपण समजून घेणं आणि त्यातले जे धागेदोरे आहेत ते समोर आणणं हे या न्याय प्रक्रियेमधलं अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अन्यथा आपण संपूर्णपणे आपली दिशाभूल होऊ शकते. आणि इस्रत निष्पाप आहे का नाही या संदर्भामध्ये एक असं दिसतं आहे की त्यावेळेला कुठलाच तपास झालेला नसताना ज्यावेळेला मदतीसाठी लोक धावून जात होते, काही पक्षांचे लोक, आणि ती जणू काही एक म्हणजे हुतात्मा झालेली आहे अशा थाटामध्ये ते जे सगळं करत होते. दुसरं आपण एक मंदार काही गोष्टी स्पष्ट मला इथे करायला पाहिजेत ते म्हणजे रामप्रधान समिती ज्यावेळेला झाली त्यावेळेला आम्ही सातत्याने मांडलं होतं सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहांमध्ये. सन्माननीय आताचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर आमचे पक्षाचे नेते दिवाकर रावते, मी स्वतः सुभाष देसाई, आम्ही या दोन्ही सभागृहांमध्ये मांडलेलं होतं की हा मुळी घटना जी आहे ती फक्त राज्यापुरती नाहीये. याच्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की त्यात एक मोठं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं षडयंत्र आहे, समुद्रापलीकडून हे अतिरेकी आलेले आहे ते स्पष्ट दिसतं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये एक कमिटी बनायला हवी होती आणि त्याच्यामध्ये या सगळ्याचा तपशीलवार शोध घ्यायला होता. मुळात मला काय दिसते या सगळ्यात ती मोठी त्रुटी अशी आहे, ठीक आहे, गुजरात पोलीस, मध्य प्रदेश पोलीस, महाराष्ट्र पोलीस, दिल्ली पोलीस हे सगळे एकमेकाशी समन्वय ठेवून काम करत असतात. हे जरी खरं असलं तरी सुद्धा या घटना ज्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना जी काही वस्तुस्थिती समोर दिसत होती तेवढ्या पुरतं त्या यंत्रणा बोलत होत्या का असा प्रश्न सुद्धा त्याच्यातून तयार होऊ शकतो. सगळ्या त्यानिमित्ताने नाही मला एक शेवटी फक्त म्हणायचंय की आता इसिसच्या पार्श्वभूमीवरती ही जी कार्यपद्धती सगळी आहे की तिथे मिसळा. दुसरं, इसिसच्या मुलांच्या कुटुंबाला माहिती आहे का की आपली मुलं इसिससाठी वापरली जात आहेत. त्यामुळे सगळ्याच कुटुंबाला सगळ्या गोष्टी माहिती असतील, जोपर्यंत त्यांना माहित नाही तोपर्यंत त्यांना त्यांची मुलं इनोसंट वाटणार आहेत. पण पोलिसांकडे जी माहिती आलेली आहे त्या संदर्भात राजकारण आम्ही करण्याचा प्रश्न येतोय कुठे? मुळात मुद्दा असा आहे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये क्लीन चिट मिळत नाहीये कुठल्याही व्यक्तीला तोपर्यंत ते खटल्यामध्ये परत परत ती चर्चा चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे एवढं भावनाप्रधान होऊन असा काहीतरी देशभक्तीचा एक तकलादू मुद्दा आणायचा की मग इथल्या यंत्रणांचं काय असं नाहीये. मग सार्क पोल, इंटरपोल कशासाठी आहेत? त्यामुळे काय माहिती लोकांच्या समोर आपण अर्धवट चित्र आणणं योग्य नाही असं मला वाटतं. नाही, नक्की पण त्या बरोबरीनं पुन्हा शिरीष बोराळकर प्रश्न तुम्हाला आहे. तुमचं सरकार त्यावेळेला होतं, तत्कालीन भाजप सरकार होतं, भाजपच्या सरकारच्या अखत्यारीतलं त्यावेळेचं गुजरात पोलीस दल होतं आणि अशा वेळेला हे सगळे जे गोंधळ घडलेले आहेत त्याच्यात तुम्ही आज काँग्रेसला दोष कशावरनं देता? कारण मूळ मुद्दा आहे की तिथे ज्या घटना घडल्या त्या घटनांचे साक्षीदार, प्रथमदर्शी साक्षीदार हे सगळे गुजरात पोलीस आणि पोलीस दलच होतं. नाही, ऍक्च्युली आता जे राजू वाघमारेंनी एक मुद्दा उपस्थित केला की तामंग हे जे जज, जे सेशन कोर्टाचे जज आहेत, ह्यांनी जो मुद्दा मांडला, ह्यांनी जो रिपोर्ट केला आणि तो रिपोर्टमध्ये त्यांनी फेक इन्काउंटर आहे असं म्हणाले. पण एक मी राजू वाघमारेला सांगू इच्छितो की त्यांना हा रिपोर्ट लिहिण्याचा आणि करण्याचा अधिकारच नव्हता. त्यांच्या अखिरेत्यातली गोष्टच नव्हती. त्यांनी गुजरात पोलिसांची कधी कन्सल्ट केली नाही, सरकारशी कन्सल्ट न करता सुमोटो हा अहवाल त्यांनी प्रकाशित केला. आणि हा अहवाल प्रकाशित करत असताना जेव्हा हायकोर्टामध्ये हा मुद्दा गेला त्यावेळेस हायकोर्टामध्ये यांनी म्हणले की यांना यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन यांनी अहवाल लिहिलाय आणि हा अहवाल योग्य नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यावेळेसच्या हायकोर्ट जजनी केलं होतं. आणि काँग्रेस कुठल्या प्रकारचं घाण राजकारण करते याचा एक मी मुद्दा देऊ इच्छितो. हे तमांग हे जे जज आहेत हे पण एक काँग्रेसचं षडयंत्र होतं आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाचे जज होते. आता हे एकदा कोर्ट करायला नाही पाहिजे पण दुर्दैवाने मला करावं असं वाटतंय की अभिलाषा नावाच्या ज्या जज होत्या त्या आपल्या हिमाचल प्रदेशच्या ज्या मुख्यमंत्री होत्या वीरभद्र सिंग यांच्या या कन्या होत्या आणि त्यांनी हा आदेश दिला. म्हणजे हे जर सगळी लिंक आपण पाहिली तर काय प्रकारचं राजकारण मोदींच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसने त्यावेळेस केला होता याचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला दिलं. आता आपण वंजारी आणि वाघमारे बोलत असताना ते म्हणाले आणि तुम्ही पण म्हणालात की कुठल्या एजन्सीनी ह्याला टेररिस्ट म्हणून एलईटीचे सदस्य म्हणून काय केलेले आहे का? मी आपल्याला सांगू इच्छितो की एसआयटी 24 ऑक्टोबरला एसआयटीनी जो रिपोर्ट लिहिला हायकोर्टामध्ये त्यावेळेस स्पष्ट त्यांनी म्हणलेलं आहे की इशरत जहां ही टेररिस्ट आहे. त्याच्यानंतर एक्स होम मिनिस्टर युपीए सरकारचे केंद्रातले एक्स होम मिनिस्टर जी.के. पिल्लाई यांनी 11 नोव्हेंबरला पण रिपोर्ट दिला सरकारला
की इशरत जहा ही एलईटीची एजंट आहे आणि ती एक खतरनाक एजंट आहे आणि तिच्यावर ही कारवाई झाली ती योग्य झाली आहे. अशा प्रकारचे रिपोर्ट्स हे माझ्या समोर ऑथेंटिक आहेत. मी आपल्याला दाखवू इच्छितो, आपल्याला रेफरन्स देऊ इच्छितो की या प्रकारचे सगळे रेफरन्सेस आपल्या स्टुडिओमध्ये सुद्धा उपलब्ध असतील. अशा प्रकारचं खोटं राजू वाघमारे जे बोलतायत हे अत्यंत खोटं आणि रेटून बोलतायत आणि मोदींना बदनाम करायचं हे षड्यंत्र आज ज्या प्रकारे डेव्हिड हॅडली यांच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर आलंय. म्हणून मी परत एकदा राजू वाघमारेंना विनंती करेल की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सर्व जनतेची माफी मागावी आणि ज्या प्रकारे लोकांचं दिशाभूल केली ही दिशाभूल कशा प्रकारे केली आणि त्या जनतेचीच नाही तर पोलिसांची, ज्या पोलिसांना जेलमध्ये गेले त्या फॅमिलींची, परिवारांची पण राजू वाघमारे आपण सोनिया गांधी आणि राहुल गांधी जे आपले प्रिन्स आहेत माफी मागण्याची तुमची प्रमुख मागणी आहे. संध्याकाळपासून मागणी आपण ऐकतोय. राजू वाघमारे माफी मागण्याचा प्रश्न आणखी जसा त्यांच्या मागणीच्या पुरता मर्यादित तसा तुम्हाला वाटेल. तुम्ही राजकीय पक्ष का ठरवतात की कोण दोषी आहे किंवा का नाही? आतापर्यंत हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कोणीतरी एकदा सांगू देत ना की बाबा ही दोषी आहे किंवा ही लष्करी तोयबाची आहे. आताचा जो खटला चालू आहे तो त्याच्यातलाच एक भाग आहे. त्यातनं काही सत्य बाहेर येऊ देत ना. हा राजू वाघमारे तुम्हाला नाही, कसं आहे बघा, आता बोराळकर साहेबांनी आपलं ज्ञान पाजळलं. ज्यावेळी एका राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता टेलिव्हिजन समोर बसून देशातल्या कोर्टाबद्दल आणि जज जी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे त्यांच्याबद्दल जर अशा प्रकारचे विचार करत असतील लोक. एक मिनिट राजू, एक मिनिट. शिरीष बोराळकर तुमचा आवाज बंद करायला लागतोय कारण काहीच ऐकू येणार नाही. शिरीष बोराळकर, एक तर तुम्ही बोलायचं थांबा, तुम्हाला तुमच्याकडे येतो परत. तुमचा आवाज बंद करणं चांगलं दिसत नाहीये, त्याच्यामध्ये तुमच्याकडे येतो, तुम्ही परत बोला हवं तर. त्याच्या आधी राजू वाघमारे तुम्ही बोला. कसं आहे की एका राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता इकडे बसून या लोकशाही मधल्या हायकोर्टाच्या जज बद्दल, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट बद्दल, म्हणजे पूर्ण न्याय व्यवस्था, SIT, पोलीस खात्याबद्दल जर शंका व्यक्त करत असेल का, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय लागले नाहीत म्हणून. मग उद्या जर आम्ही असं म्हणालो की 2014ला माननीय अमित शहाजींना CBI कोर्टाने पुराव्याअभावी सोडून देण्याची भाषा केली, मग काँग्रेसने अशी एकदा तरी स्टेटमेंट दिले का की तो जज कोण आहे बघा, तो BJPचा माणूस आहे, त्याच्या विरोधात आपण जायला पाहिजे किंवा एखादी स्टेटमेंट द्यायला पाहिजे? तर नाही. कारण लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवायचा असतो आणि तो विश्वास या BJP वाल्यांना ठेवता येत नाही. कारण सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचे, जज त्या हायकोर्टाचे, यांच्यावर न्याय व्यवस्थेवर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नसतो. पण आता हे यांना ज्ञानच नाही. शिरीष बोराळकर मूळ मुद्दा परत तुम्ही सातत्याने जे बोलताय, कुठून बोलतायत ते? शिरीष बोराळकर, मुळात राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला मान्य आहे का की अजून म्हणजे अजून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत सगळ्या, त्या प्रक्रियेपर्यंत आपण थांबणार आहोत की नाही? तुम्ही आता सगळ्यांना माफी मागायला लावताय, जणू काही निकाल आता जाहीर झालेला आहे. अशा प्रकारची जी आता भाषा चालली आहे दोन्ही पक्षांकडनं, काँग्रेस असेल भाजप असेल, त्याचं काय करायचं? नाही, मला एक सांगा की राजू वाघमारेंना हे माहित नाहीये, त्यांचं नॉलेज थोडंसं त्यांनी अभ्यास कमी केलेला दिसतोय. तमंग नावाचे जे जज आहेत डिस्ट्रिक्ट कोर्टाचे, त्यांना हा अधिकारच नाहीये हा रिपोर्ट लिहिण्याचा. असे ताशेरे बोराळकर, सुओमोटो करायचा अधिकार असतो जजला, आणि जर त्यांना नसता तरी त्यांनी केलं ना. मुख्यमंत्री, ऐका, मुख्यमंत्री तुमचं सरकार होतं, तुम्ही का नाही त्यांना नाकारलं? बरं ठीक आहे. त्याच्यानंतर गुजरात हायकोर्टाने SIT नेमली. एकेकाने बोला बोराळकर, एकेकाने बोलूया आपण, एकेकाने. गुजरात हायकोर्टाने SIT नेमली. SIT मधले जे 3 ऑफिसर्स होते ते पण काँग्रेसचे होते का? तर ते सांगा. अहो काय तुम्ही बोलताय? न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या गुजरात पोलिसांनी आणि ज्या गुजरात कोर्टातून आणि CBIच्या माध्यमातून पुढे आल्या, त्याच्यावर बाकीच्यांनी मतं बनवली. आणि मत ज्यावेळी कुठची जनता बनवते, एक मिनिट, त्याला परसेप्शन म्हणतात. परसेप्शन तुमच्या भूतकाळातील गोष्टी जशा करता तुम्ही
आणि प्रेझेंट काळातल्या गोष्टी असतात त्याच्यावर मतं बनतात. 2002 पासून पण मतं बनवू शकत नाही. न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आपण कोणीच परसेप्शन वरती जाऊ शकत नाही. आपल्याला ठोस पुरावे लागतील. आणि हेच झालंय ज्या वेळेला परसेप्शन हा शब्द तुम्ही वापरला म्हणून जर अशा गोष्टींवरती जायला लागलो तर आपण कधीच एका विषयावरती येऊ शकणार नाही आहोत. आणि तेच झालंय गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 12 वर्षांमध्ये हेच झालंय राजू वाघमारे, की प्रत्येक राजकीय पक्ष परसेप्शन वरती चालू आहे. अजून निर्णय प्रक्रियेपर्यंत कोणीच आलेलं नाहीये. स्टेटमेंट अशी होती मंदारजी की याच्यामध्ये फेक एन्काउंटर मध्ये जे कोणी याच्यामध्ये अडकले असतील ते कितीही मोठे असले तरी त्यांच्यावर कायद्याने कारवाई केली पाहिजे. कोणीही मोदींचं नाव इशरत जहा खटल्यामध्ये घेतलेलं नाही. अमित शहाचं नाव आलेलं आणि त्यावेळी मोदी राष्ट्रीय राजकारणावर नव्हते. त्याच्यामुळे मोदींचा बागुलबुवा केला आणि आम्ही त्यांच्या विरोधात बोललो. हे बोलणं सर्वस्वी एक मुद्दा आहे या सगळ्या विषयामध्ये. पुन्हा एकदा या हेडलीच्या प्रकरणामुळे ज्याला चालना मिळाली, गेल्या 12 वर्षापूर्वी जे काही घडलं, 2004ला जवळजवळ हे जे काही घडलंय आणि जवळजवळ 14 वर्षापूर्वी, आणि त्यावेळेला जी घटना घडली त्या घटनेची आज आपण चर्चा करतोय. त्याचं कारण हेच आहे की अजून ठोस असं नेमकं असं वक्तव्य कुठल्याच यंत्रणेने या देशातल्या केलेलं दिसत नाही. एक जे केलंय ते सीबीआयनी केलंय, आयबीनी केलेलं एक वक्तव्य वेगळं आहे आणि आयबीनी दिलेले पुरावे वेगळ्या पद्धतीने होते. ते पुरावे नंतरच्या काळामध्ये स्वीकारले गेले नाहीत. सीबीआयनी दिलेले जे पुरावे आहेत त्याच्या आधारावरती एक निर्णयाप्रत आलेली आणि अजून न्यायालयीन प्रक्रिया 26/11च्या निमित्तानेही चालू आहे आणि त्यातनं हे सगळं प्रकरण पुन्हा उद्भवलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि हेडलीच्या या साक्षीमुळे, हेडलीवर मुळात विश्वासार्ह आहे का आणि विश्वासार्ह असेल तर त्याच्या साक्षीमुळे भारताला काय फायदा होणार आहे तेही आपण तपासूया एका ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय अर्थात इशरत जहा आणि त्या अनुषंगाने आज जे हेडलीनी साक्ष दिलेले आहे, हेडलीच्या या साक्षीवरती नेमका कितपत विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वास ठेवला तर आताची जी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये भारताचा काय लाभ होणार आहे हे त्या निमित्तानं आपल्याला तपासायचं आहे. अर्थात पुन्हा धनराज वंजारी तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा आपण करतोय, एक तर स्पष्ट आहे की या सगळ्या चर्चेमध्ये खूप काही गुंते आहेत. म्हणजे 2004ला ज्यावेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे टप्पे ह्या केसमध्ये आलेले आहेत, खास करून इशरत जहाच्या केसमध्ये, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गोंधळ झालेले दिसत आहेत. आणि असं असताना आता हेडलीनी परत इशरत जहाचं नाव घेणं, त्याच्या उलट तपासणीमध्ये, त्याच्या चौकशीमध्ये आता जे काही बाहेर येत आहे त्यामुळे मुळात या सगळ्या प्रकरणावरती काय फरक पडणार आहे, त्याचा फायदा म्हणजे ज्याला लॉजिकल एंड आपण म्हणतो की या संपूर्ण 26/11 प्रकरणाचा लॉजिकल एंड आपण कुठे घेऊन जाणार आहोत. नाही, मला वाटतं हेडलीच्या या वक्तव्याचा 26/11चा लॉजिकल एंड करण्यासाठी तर काही उपयोग होणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आता ज्या पद्धतीनं कोर्टात याची हे साक्ष, हा माफीचा साक्षीदार आहे आणि 2008च्या प्रकरणात याचं एक्झामिनेशन इन चीफ चाललेलं आहे. डिफेन्स जर यावेळी असता तर डिफेन्सने काय प्रश्न उपस्थित केला असता की 2004च्या झालेल्या प्रकरणाचा 2008C काही एक संबंध नसताना किंवा 26/11मध्ये कुठलेही लेडी विंग कमांडर किंवा लेडी सुसाईड बॉम्बर असा काही संबंध आला नसताना 2016मध्ये या प्रश्नाचं रिलेव्हन्स काय. आता हा एक मोठा प्रश्नचिन्ह म्हणजे ज्युडिशियल प्रोसिजर या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. अप्रस्तुत वाटतो हा प्रश्न जो विचारला गेला, हो नक्कीच आहे, उज्ज्वल निकम यांच्याकडून, तो अप्रस्तुत वाटतो तुम्हाला? मला अप्रस्तुत असं नाही, एक हिस्ट्री म्हणून आम्ही असं घेतो, परंतु हॅड इट बीन गिव्हन चान्स टू डिफेन्स त्या दृष्टीने एक्झामिनेशन इन चीफ आपण लक्षात घेऊया, डिफेन्सने हा प्रश्न विचारला असता. दुसरं महत्वाचं असं आहे की हेडली हा कोण आहे हे काय इंटरपोल, आता डॉक्टर नीलम गोरे म्हणाले की इंटरपोलचं बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही प्रवाह असतात इंटेलिजन्स एजन्सीज मध्ये, रॉचे सारखे संघटना आहे, आपल्याला ते निश्चितच विचारात घ्यावे लागतात. पण याची ऑथेंटिसिटी काय आहे? अहो हा पाकिस्तानी आहे, हा पाकिस्तानी टर्न टेररिस्ट प्लस टेररिस्ट टर्न US सिटीजन, US सिटीजन हॅज इंडक्टेड हिम CIA सारख्या एजंटसाठी काम करतो, ISI सारख्या एजन्सीसाठी काम करतो, म्हणजे ज्याची विश्वासार्हता मुळातच
संभ्रमावस्थेत आहे, ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. 7 वेळा तो इकडे येऊन गेला वगैरे सगळे प्रकार आहे. प्रश्न इतकाच आहे की हेडलीच्या स्टेटमेंटला आपण कितपत व्हॅल्यू द्यायची. माझं म्हणणं एक आहे, आमच्या व्यवस्था इतक्या इंडिपेंडेंटली सार्वभौम व्यवस्था बाजूला ठेवून आपण एका दहशतवाद्याच्या याच्यावर करून सगळे निर्णय, अर्थात याचे उपयोग कशासाठी निर्णायक म्हणून उपयोग होऊ नये, कोरॅबोरेटरी कुठेतरी कन्व्हिन्स करण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी उपयोग कदाचित होऊ शकतो, पण कॉन्क्लुजन ड्रॉ करण्यासाठी एकमेव याचा उपयोग होईल असं मला वाटत नाही. नीलमताई, तुम्हाला मान्य आहे का मुळात हा जो प्रश्न विचारला गेला इशरतच्या संदर्भामध्ये तो अप्रस्तुत होता असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं याच्यामध्ये की ज्या प्रश्नाचे आपण जर का क्रम पाहिला त्याच्यामध्ये आणि स्वतः त्यांनी जे काही स्वतःचं मांडलेलं आहे हेडलीने, त्याच्यामध्ये तो सातत्याने 2006, 2007, 2008 याच्यामध्ये कशा प्रकारनी त्यांना जे इथे घातपात घडवण्याच्या भूमिकेपर्यंत जाण्यासाठी जी त्याला रसद पाहिजे होती, आर्थिक रसद पाहिजे होती, संपर्काची रसद पाहिजे होती, ती त्यांनी कशी मिळवली या प्रश्नाच्या संदर्भातला तो मुद्दा आहे असं मला वाटतं. दुसरा, मला खरोखर एक वैचारिक शोकांतिका वाटते आणि काम म्हणजे असं होतंय हे, हा एक खरोखर म्हणजे भारतीय लोकशाहीवरचं एक फार मोठं सावट आहे असं मी म्हणेन त्यामध्ये, की आपल्याला 26/11च्या आरोपींपर्यंत पोचायची इच्छाच नाहीये का. माझं असं म्हणणं की एक क्षणभर आपण गृहीत धरू की एकदम गैर लागू प्रश्न सरकारी वकिलांनी विचारला, त्याच्यामुळे इकडची पृथ्वी तिकडे काय झाली. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की या सगळ्याचा सुसंगतपणाने अर्थ लावण्यासाठी शेवटी सरकारी वकील बाजू मांडत असतात. सरकारी वकील ज्याला बाजू मांडतात आणि त्याच्यामध्ये याबद्दलचे संपूर्ण उहापोह होतो, त्यांचा हेतू काय आहे की 26/11 मधल्या आरोपींपर्यंत अजून चांगल्या प्रकारे पोहोचण्यासाठी म्हणून आपल्याला काय मदत करता येईल. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोललेले आहेत वाक्य की अशा प्रकारची वक्तव्य करून त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा शेवटी ज्यांनी 26/11 घडवले त्यांनाच मिळणार आहे. कारण आपण आपल्या सरकारने केलेल्या जे आता सरकार एका अर्थाने जसं आधीचं सरकार होतं तसं हे सरकार आहे. त्यामुळे एकदा आपण म्हटलं की सरकारवर विश्वास ठेवायचा, मग ते आधीच्या सरकारवर अविश्वास करायचा का या सरकारवर अविश्वास करायचा हा मुद्दा नाहीये. पण सरकार जे त्याचं कर्तव्य पार पाडत असताना आज असे प्रश्न म्हणणं की असं ट्विटर का केलं साहेब, म्हणजे थोडक्यात काय, या लोकांना उज्ज्वल निकमांवरतीच अविश्वास आहे आणि उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून काम करत असताना त्यांच्यावर ज्यांचा अविश्वास आहे आणि ते त्याच्यामध्ये सातत्याने वेगवेगळी मतं मांडतायत, त्यांना लोकशाहीमध्ये मतं मांडण्याचा जरूर अधिकार आहे. पण ही प्रक्रियाच कशी गैरलागू आहे हे जेव्हा ते बोलतात त्यावेळेला मग प्रश्न असा होतो नाही, उज्ज्वल निकमावर विश्वास नाही असं नाही, उज्ज्वल निकमावर विश्वास आहे. एक क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स सिस्टीम सेट आहे त्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये तिकडचा एव्हिडन्स घेतला जातो. तिथे त्या देशांमध्ये असं 26/11च्या आरोपीला कसा फायदा होईल त्याचा, कोण म्हणतं 26/11च्या आरोपीला. आणि म्हणून माझं म्हणणं असं यामध्ये की आज मी वृंदा ग्रोव्हर नामवंत वकील आहेत त्या, आणखी त्यांनी मला वाटतं इस्रतच्या बहिणीचं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं आहे, त्यांचंही मी नेटवरती वाचलं की यांनी ट्विटर केले प्रश्न. ट्विटर कसे केले उज्ज्वल निकमाने प्रश्न, उज्ज्वल निकमाने विचारलं. आता काय ती त्याच्यामध्ये मग त्यांनी कसा अमिताभ बच्चन कसा कोण म्हणे का करोडपती सारखे प्रश्न विचार, काय माहिती का याचा अर्थ असा आहे की निकम सरकारी वकील म्हणून बाजू मांडतायत, त्यांच्याबद्दल मनात आदरच नाहीये यांना, हा त्याच्यात सरळ अर्थ आहे. बरं, आरोपीचे वकील आहे ना, आरोपीचे वकील म्हणून उघडपणे बोललं पाहिजे. कार्यपद्धतीवरती त्यांना जो आक्षेप घ्यायचा आहे, म्हणजे एका अर्थाने त्यांच्या कार्यपद्धतीवर आजच्या घडीला न्याय प्रक्रिया चालू असताना आक्षेप घेणारे जे तथाकथित कायदेतज्ञ आहेत ते मला असं वाटतं की अप्रत्यक्षरित्या त्यांचा फायदा हे 26/11ची केस जी काही सरकार सिद्ध करायचा प्रयत्न करतंय त्याच्यात समजा त्यांना असं दिसलं की निष्कर्षाप्रत गेलं आणि त्याच्यामुळे चूक झाली, तिथे तुम्ही मांडा ना काय तुमचं सजेशन. या प्रकारे त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल प्रश्न तयार करते. दुसरं, राजू वाघमारे मगापासून सांगतायत की अमुक एका गुजरात मधल्या न्यायाधीशांनी क्लीन चिट दिली. प्रश्न असा आहे की एका न्यायाधीशाने क्लीन चिट दिली म्हणजे न्याय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणचा खटला थांबला असा अर्थ होतो का. पुढे असं आहे शेवटी की 26/11 मधल्या तुकाराम ओंबळेचा मृत्यू आपल्याला नाही का अस्वस्थ करत, फक्त इशरतचा मृत्यू आला की एवढा त्याचा बवाल का कामठे किंवा यांच्या मृत्यूंच्या बद्दल आपल्याला काही वाटत नाही. मृत्यूचा विषय आला की एवढी तळपायची आग मस्तकाला का जाते, याची सुद्धा कारण तपासून बघितली पाहिजे, नक्की तपासून बघितली पाहिजे. नीलमताई, हाच प्रश्न राजू वाघमारेंना आणखीन एका विस्तारित स्वरूपामध्ये विचारायचा आहे. तो म्हणजे राजू वाघमारे मुळात ज्या वेळेला इशरतच्या संदर्भातले हे सगळे प्रश्न आले, आत्ताच्या सुद्धा इशरतचा उल्लेख आला, हा उल्लेख हा एका मोठ्या कटाचा भाग म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. असा उल्लेख आलेला असताना त्याचा
त्याचा तसा धक्का म्हणूया आधीच्या 2000च्या केसला लागलेला आहे. कारण हे सगळे एकात अडकलेले सगळे धागेदोरे आहेत आणि ते धागेदोरे आता कुठेतरी हेडलीच्या निमित्तानं पुढे येतात. अशा वेळेला आपण शांत बसू शकत नाहीत का? राजकीय पक्ष म्हणून तुम्ही असाल किंवा अगदी भाजप असेल, शांत बसू शकत नाही? काही प्रक्रिया अजून बघायला आपल्याला काही पेशन्स ठेवायची काही गरज वाटत नाहीये का तुम्हाला? मंदारजी, आमचा पक्ष 125 वर्ष जुना आहे, त्याच्यामुळे मॅच्युरिटी आणि शांतपणा आमच्याकडे अगदी व्यवस्थित आहे. मी मगाशीच उदाहरण दिलं की अमित शहाना ज्यावेळी या सीबीआयच्या चार्जशीट मधून त्यांना क्लीन चिट देण्यात आली, काँग्रेस पक्षाने एकही वक्तव्य किंवा एकही रिॲक्शन दिलेली नाही. कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. ज्यावेळी जसं नीलमताई म्हणाल्या की ज्यावेळी जो निर्णय लागेल त्यावेळी आपण याबद्दल बोलू. आम्ही बीजेपी सारखा पोरकटपणा केला नाही की हेडलीने आता स्टेटमेंट दिली की इशरत एलईटीची टेररिस्ट आहे, मग लगेच काँग्रेसवाल्यांनी माफी मागा. हा जो असमंजसपणा आहे याच्याकडेच आम्ही लक्ष वेधतोय की आम्ही कधीही अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही किंवा आम्ही कधीही रिॲक्शन देत नाही. राहिला प्रश्न की या देशासाठी ज्यांनी रक्त सांडलंय त्या सगळ्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला आस्था आहे. तेवढीच आस्था या देशासाठी काम करणाऱ्या पोलीस दलातील, सीबीआय मधील, आयबी मधील सगळ्या व्यवस्थेमधील आणि न्याय संस्थेबद्दल सगळ्यांबद्दल आहे. प्रश्न असा, ज्यावेळी आता वंजारे साहेबांनी त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण केलं की त्यांना काय वाटलं. प्रश्न असा आहे की आपण टेक्निकल गोष्टीवर बोलतोय की भावनिक गोष्टीवर बोलतोय. जर आपण भावनिक राजकारण केलं जातंय ना ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये अख्खा एक समाज भरडला जातोय. म्हणजे ज्या वेळेला इशरतची बाजू घेण्याचा ज्या वेळेला प्रकार केला जातो त्यावेळेला एका समाजाला असं वाटण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही की तो समाज ती पूर्णपणे निष्पाप होती. अजून ठरलं काहीच नाहीये. इशरतच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जसे तिला फोन कॉल्स आलेले होते, ज्या फोन कॉल्सवरनं सुद्धा काही गोंधळ झालेले होते. ज्यावेळेला नाशिकवरनं तिने तिच्या आईला फोन केले पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, आणि त्याच्यानंतर ती गायब झाली. तिसऱ्या दिवशी तिला मारण्यात आलं किंवा एन्काउंटर करण्यात आलं. अशा वेळेला अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ना. मग तुम्ही राजकीय व्यवस्था ज्या आहेत त्या एका कुठल्या तरी हिंदूंचं किंवा मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जी वक्तव्य करतायत त्याच्यामुळे एक अख्खा समाज भरडला जातो ना या सगळ्याच्यामध्ये. मंदारजी, सर्वप्रथम आम्ही त्यावेळी पण म्हणालो, आता पण तेच म्हणतोय की कोर्टात केस प्रलंबित आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, त्याचे पुरावे येऊ द्या. त्यावेळेला तुमच्या पक्षांनी किंवा तुमच्यासारख्या इतर पक्षांनी सुद्धा घाई केली ना त्यातल्या नेत्यांनी जाऊन त्यांना तिकडे जाऊन त्यांच्या बाजूला उभं राहणं, त्यांच्या बाजूला हे करणं, हे सुद्धा राजकारणापोटी केलंय ना तिकडे. त्यावेळेला थांबायची आवश्यकता होती ना त्यावेळेला त्या नेत्यांनी. मंदारजी, ज्यावेळी न्याय व्यवस्थेमध्ये पोलीस खात्याने ज्या प्रकारचा तपास केला आणि त्या तपासातून त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर या सगळ्या पक्षांनी विश्वास ठेवला, त्याच्यात त्या पक्षाचं काय चुकलं? अहो, न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो. एक मिनिट, धनराज वंजारी त्यावेळेला जे धागेदुरे सापडले, धनराज वंजारी एक मिनिट, धनराज वंजारी तुम्हाला प्रश्न हा विचारतो, एक मिनिट. कारण त्यावेळेला इतक्या विविध वेगवेगळ्या यंत्रणांकडनं हा सगळा तपास चालू होता. SIT एकीकडे होती, एकीकडे IBचे काही इनपुट्स होते, दुसरीकडे CBI त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. अशा वेळेला जे काही समोर येत होतं त्या समोर येणाऱ्या सगळ्या पुराव्यांमुळे गोंधळ निर्माण झाला होता. हे तर आपण मान्य करायला हरकत नाहीये. आणि हे जर मान्य करत असू तर त्यावेळेला पुन्हा ही घाई नडली असं तुम्हाला वाटत नाही का त्यावेळेच्या नेत्यांची? जेव्हा तिच्याकडे जाऊन किंवा तिच्या कुटुंबाकडे जाऊन कुटुंबाला सांत्वन देण्याच्या इथपर्यंत ठीक होतं, नंतर पूर्णपणे तिला निष्पाप ठरवण्याचा जो अट्टाहास त्यावेळेच्या राजकीय पक्षांनी केला, त्या नेत्यांनी केला, तोही चुकीचा होता असं तुम्हाला वाटत नाही? नाही, अगदी चुकीचा होता आणि आजही तेच होतंय. मी जो मुद्दा मांडतोय, आता कसं झालंय, तुमच्या पॅनलवर तीनही राजकारणी झालेले आहेत. कृपा करून तीनही राजकारण्यांनी नाही, आपण नाही, कृपा करून तिन्हीपैकी कुठल्याही राजकारण्यांनी मला क्लीन चिट हा शब्द क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन पिनल कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये कुठे आहे ते दाखवावं. हे जे काही करायला लागले, आता इशरतचा मृत्यू असेल किंवा हेडलीचं स्टेटमेंट असेल, याचा गदारोळ करून एक संभ्रमावस्था निर्माण करावी. माझी या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की इशरतच्या केसमध्ये IBचे जे इम्प्यूट आहे ते अजूनही रेकॉर्डवर आहे, CBIने केलेला तपास अजूनही रेकॉर्डवर आहे. दोन्ही मध्ये आपण संभ्रमावस्था जर निर्माण करणार असू
तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मी न्यायिक प्रक्रियेबद्दल बोलतोय. न्याय प्रक्रिया या खटल्यांमध्ये चालू आहे, 26/11 सुद्धा चालू आहे. अशा वेळी तुम्ही निर्णायक मतं ह्याची त्याची अशी असू शकतात किंवा मग कोणी बोललं तर ते त्याच्या विरोधी बोललं. आता निकम साहेबांबद्दल नितांत आदर देशाला आहे. त्यांनी एक प्रक्रियेचा भाग म्हणून मी जो मुद्दा समोर मांडला, त्या प्रक्रियेतून आपल्याला गेल्याशिवाय निर्णायक ते वर पोचता येणार नाही, एवढंच मला याच्यात सांगायचं आहे. आणि आता प्रॉब्लेम कसं झालाय की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून त्याच्यामध्ये संभ्रम असता. सीबीआय या देशाची अतिशय मान्यता प्राप्त यंत्रणा आहे, ज्यांनी डिपोटेशन छोटा राजांच्या ज्यावेळी केलं, तुम्हाला आपली नोडल एजन्सी आहे ती. आज तुम्ही काय करताय असं राजकीय गदारोळातून त्या यंत्रणेबद्दल संभ्रमाचा निर्माण करता. आयबी बद्दल आयबीआय वर्सेस सीबीआय असं काहीतरी दृश्य इस्रोच्या दृष्टीने पुढे यायला लागले. ते ठोसपणे दिसते त्याच्यामध्ये. लेटेस्ट वेट अँड स्टिल सुप्रीम कोर्ट डिसाइड. त्यावेळेला सुद्धा हेच झालं ना, आयबी आणि सीबीआयच्या बाबतीमध्ये हे झालंय. त्यामुळे मुळात आपल्याकडे या संदर्भातली आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो महाकट जर त्यातला आपण जर बघितला, मग अशी निलमताई तुम्ही पण ज्या प्रकारे म्हणाल्या, मुळात त्या काळामध्ये कदाचित आपल्याकडे अशा प्रकारची एक शीर्षस्थ ज्याला म्हणता येईल अशी कुठली एजन्सी नव्हती तपासाची, आणि ती एकमेकांची समन्वय साधणाऱ्या एजन्सीज नव्हत्या, म्हणून हा गोंधळ झाला असं तुम्हाला वाटतं? मंदार, मला याच्यात दोन गोष्टी एक तर पहिलं सांगायचे. एक म्हणजे क्लीन चिट वगैरे मी शब्दच वापरला नाही. मी असं उलट म्हटलं की जोपर्यंत निर्णायकपणे सर्वोच्च न्यायालय कुठल्याही खटल्यात निर्णय देत नाही किंवा एक ज्याला आपण म्हणू अंतिम मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, आणि तिथे जसं झालं कसाबच्या केसमध्ये की अपील करण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत कोणी जाण्याचा प्रश्न येत नाही आणि शिक्कामोर्तब होतं. याकूब मेमनच्या केसमध्ये जसं सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन शेवटी त्याची शिक्षा अंमलामध्ये आली. अशा पद्धतीने अंतिम फैसला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तर क्लीन चिट शब्द अजिबात वापरला नाही. मी वापरण्याचाही प्रश्न येत नाही. याचं कारण असं की आम्ही खूप सोशल इश्यूज मधले खटले अनेक स्तरावरती पाहतोय आणि त्याच्यामध्ये फरक दिसून येतो. दुसरं असं आहे, आता आपण एन्काउंटरच्या विषयात खूप जाणं शक्य नाही या क्षणी, पण तरी मला इथे सांगायला पाहिजे की एन्काउंटरचं समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण काही वेळेला आपल्या देशाच्या मध्ये अंतर्गत सुरक्षेचा भाग म्हणून काही अतिरेकी त्याच्यामध्ये मारले जातात. आता ते अतिरेकी असतात की नाही याच्यावरती चर्चा फार पूर्वी होत नसे, पण अनेक वेळेला आता मला असं दिसतंय की त्या मारले गेलेल्या माणसाचा धर्म कुठला आहे त्याच्यानुसार ही जी चर्चा होते ती अत्यंत दुर्दैवी आहे. कारण जोपर्यंत सिद्ध होत नाहीये ती व्यक्ती काय स्वरूपात होती तोपर्यंत अगोदर त्या म्हणजे त्या कशासाठी हे सगळे कळबळे होते वगैरे हे सगळ्या प्रश्न त्याच्यामधले आजही अनुत्तरित राहतात. आणि मला अजून महत्त्वाचा एक मुद्दा असा मांडायचा आहे की आज हेडलीची साक्ष झालेली, अजून काही मुद्दे तो बोलणार आहे, अजून तो मुद्दे काही बोलणार आहे. प्रत्येक मुद्द्याच्या मध्ये कितपत ते सुसंगतपणे तार्किकपणे आणि त्याचे पुढचे मागचे सगळे संदर्भ तपासूनच सगळे घ्यायला लागणार आहेत. त्यामुळे उद्या अजून त्यांनी काही वेगळं विधान केलं या सगळ्या संदर्भामध्ये तर ते मला असं वाटतं थोडंसं याबद्दल आपण सावधानतेची भूमिका घेतलेली चांगली गोष्ट आहे. आणि आपला विश्वास जर का आहे आपल्या सरकारी यंत्रणांवरती, पोलिसांवरती, आयबी वरती, एनआय वरती, तर तो कुठेतरी आपला खटला चालू असताना दिसला पाहिजे, व्यक्त झाला पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालय जे आहे ते सर्व बाजू मांडत असतानाच हे सुद्धा जे आहे त्याबद्दलचे अनेक लँडमार्क डिसिजन्स न्यायालयाने दिले. आणि हेही सगळं पहिल्यांदा होतंय, तुम्ही म्हणताय बरोबर आहे. प्रश्न कुठे येतोय, आमचा जीव कुठे तळमळतो, राजकारणी म्हणून नव्हे नागरिक म्हणून सुद्धा आम्हाला वाटतं की त्याच वेळेला केंद्र सरकारने जर का एक राष्ट्रीय स्वरूपाचा समिती नेमून त्याचा एटीआर आतापर्यंत आला असता तर अधिक चांगलं झालं असतं. आता सरकारने बरेचशा त्याच्यामध्ये संगणकीकरण केलेलं आहे, त्याचा डाटाबेस वाढलेला आहे. इतर जगातल्या देशांमध्ये सुद्धा अतिरेक भूमिकांच्या विरुद्धात सगळे जास्त संघटित झालेले आहेत की ज्याच्यामुळे हे सगळे पुराव्याचा आपल्याला उपयोग होतोय. पण ज्या भारतीय नागरिकांनी आणि परदेशी नागरिक सुद्धा जे इथे पर्यटक म्हणून आले होते ते जे त्यांनी आयुष्य दगावलेली आहेत त्यांना भारतामधल्या जमिनीत ते आले, इथे ते मृत्यू पावले, पण त्यांना न्याय देत असताना आजही विलंब होतोय याची खंत वाटणं हे मला असं वाटतं राजकारणाचा भाग नाहीये. तर लवकरात लवकर या खटल्यामधून सत्यापर्यंत पोहोचलं जावं आणि योग्य तो न्याय संबंधितांना मिळावा ही त्याच्यामधली अपेक्षा आजच्या घडीला महत्वाची आहे. नक्की. अर्थात शिरीष बोराळकर, पुन्हा कुठल्या स्तरावरती फायदा येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतो या सगळ्या हेडलीच्या साक्ष प्रकरणामुळे? तुम्हाला असं वाटतंय का की या हेडलीच्या साक्षीमुळे भारताला अशी काही एखादी गोष्ट मिळेल किंवा अशा पद्धतीनं आपण जो 26/11चा जो गुन्हेगार ठरवायचं गेल्या काही काळामध्ये प्रयत्न करतोय तो जो खटला प्रलंबित अजूनही आहे तो खटला लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याच्यानंतर सातत्यानं लवकरात लवकर जिथपर्यंत पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची एक पुरेशी अशी ताकद भारताला मिळेल असं तुम्हाला वाटतं या सगळ्या साक्षीतनं?
नाही, निश्चितच याच्या साक्षी पुराव्यामुळे नक्कीच आपल्या 26 साखरेच्या केसमध्ये एक भक्कम असा पुरावा झालेला आहे आणि त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजू पण भक्कम झालेली आहे. मला एक इशरत ज्याबद्दल थोडंसं एक मी बोलू इच्छितो, कारण मला एक मुद्दा कळत नाही की आता नीलमताई ज्या बोलल्या त्या एकदम परफेक्ट बोलल्या की कुठल्या तरी विशिष्ट जातीच्या लोकांबद्दल जर काही असेल तर सो कॉल्ड सेक्युलर, हे सुडो सेक्युलर हे लोक एकदम उत्साहाने बाहेर पडतात आणि त्याच्यावर चर्चा घडवतात. आणि याच्यामुळे मला असं एक वाटतं की जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत, जसं CBI आहे, IB आहे, पोलीस आहेत, वेगवेगळ्या एजन्सी आहेत, त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण ह्या घटनांना खूप असं खत पाणी न देता यांच्या प्रोसेसवर, यांच्या इन्व्हेस्टिगेशनवर आपण यांना मोकळीक दिली पाहिजे. पण आपण याच्यामध्ये राजकारण ती जबाबदारी तुमच्यावरती आहे, प्रमुख राजकीय पक्षांवरती आहे, काँग्रेसवरती आहे आणि भाजपवरती आहे. ती जबाबदारी शिरीष बोराळकर तुमच्यावरती आहे, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आहे. भाजपने असं कधीच केलं नाहीये. तुम्ही मला मंदारजी फक्त 5 सेकंद, आज कुठे मंदारजी 5 सेकंद, भाजपने कुठल्याही अतिरेक्याचं समर्थन आतापर्यंत केलेलं नाहीये. हे राजू वाघमारे जे आहेत ना, हे काँग्रेसचे प्रवक्ते, यांनी कायम अतिरेक्यांचं समर्थन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने कधीही अतिरेक्याचं समर्थन कधीही केलेलं नाही. काँग्रेसचं हे राजकारण आहे, हे राजकारण दहशतवादावर करतात, त्यांच्या मृत्यूवर पण राजकारण करतात. थोडक्यात राजू वाघमारे, अगदी थोडक्यात विचारसरणी ही लोकांसमोर आलेली आहे. अगदी थोडक्यात राजू वाघमारे, अगदी थोडक्यात तुम्ही उत्तर देण्यात तुम्ही तुमचं कन्क्लुजन मांडा. राजू वाघमारे, कन्क्लुजन असं आहे, काँग्रेसनी झिरो टॉलरन्स. मला बोलू देत नाही मंदारजी, तुम्ही म्हणालात मी गुपचूप बसलो होतो. काँग्रेस मला फक्त 5 सेकंद द्या. 5 सेकंद येतो तुमच्याकडे शिरीष बोराळकर येतो. झिरो टॉलरन्स ठेवला टेररिझम साठी. आम्ही मसूद सारख्या टेररिस्टला स्वतः घेऊन जाऊन तिकडे सोडलेला नाही आणि आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही टेररिझमवर. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की न्याय तुम्ही बोलताना आम्ही काय बोलत नाही. बोला राजू वाघमारे, पटकन बोला. आणि दुसरा मुद्दा मला पूर्ण करू दिलं नाही. CBIवर आमचा विश्वास आहे. ज्यावेळी याच्यावर पूर्ण निर्णय होईल त्यावेळी आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. नक्की. आता काय देण्याचा प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे पोरखेळ आम्ही करत नाही. ठीक आहे शिरीष बोराळकर, पुन्हा एकदा आता माफी मागायला लावण्याची घाई तरी करू नका. किमान एवढं तरी अजून पुढे जायचं या विश्वास ठेवा न्याय व्यवस्थेवर. बोराळकर, मला मंदारजी एक सांगायचंय राजू वाघमारेंना की भारतीय जनता पार्टीने कधीही दहशतवादाचं राजकारण केलं नाही. ठीक आहे कायम काँग्रेसने करत आलेलं आहे. कारण विशिष्ट जातीला त्यांना फायदा पोहोचावा अफगाणिस्तानात त्याला नेऊन मसूदला सोडलं कोणी. बीजेपीने सोडलं. भारताच्या इतिहासात टेररिस्टला तिकडे त्याच्या घरी नेऊन पोहोचवण्याचं काम बीजेपी सरकारने केलंय. राजू वाघमारे, एक मिनिट, एकमेकांच्या शब्दांवर तुम्ही बोलताय, काही ऐकू येत नाही, गोंधळ नको आपल्याला. काय बोलतात का भारताच्या अस्मितेबद्दल? ठीक आहे शिरीष बोराळकर, तुमची वेळ संपलेली आहे. थोडक्यात धनराज वंजारी पुन्हा एकदा. मला वाटतं या गदारोळातून आपण कुठलीही निष्पत्ती करू शकणार नाही. माझी सगळ्यांना एक विनंती आहे की या देशाची जी तपास यंत्रणा आहे, पोलीस असेल, CBI असेल, या देशाची जी गुप्तचर यंत्रणा आहे, आमची IBI, रॉ आहे, इंटरपोल सारख्या यंत्रणा आहे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं निर्णायक पातळीवर जाण्यासाठी जे सुप्रीम कोर्ट आहे, या देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे, त्याच्यावरती अढळ विश्वास ठेवावा. आत्ता तात्पुरतं थोडंसं वेट अँड वॉच करावं. परिस्थिती सगळ्यांसमोर काय आहे ते स्पष्ट होईल. नक्की परिस्थिती नाही एक मिनिट. बीजेपी काँग्रेस तुम्ही दोघांनी समजून घ्या ते. पण मूळ मुद्दा हाच आहे की आपण मुळात जसं धनराज वंजारी म्हणाल की न्यायिक प्रक्रियेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, थोडासा संयम दाखवायला पाहिजे आणि त्या संयमातनं नक्की काहीतरी चांगलं निष्पन्न होईल हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. मुळात इशरत गेलेली आहे. इशरतच्या नावावरनं जो काही आता वादंग उगीच त्याचा पुळका आणून कुठलेही दोन्ही राजकीय पक्ष करतायत, तो वादंगही संपला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे 26/11चे जे गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगारांपर्यंत लवकरात लवकर भारतीय तपास यंत्रणा आणि भारतीय न्याय व्यवस्था ही सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा ठेवूया. या सगळ्या हेडलीच्या साक्षीनंतर आणखीन काही धुरळा येणाऱ्या काळामध्ये उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत आपण संयम ठेवूया आणि समजून घेऊया नेमकं काय घडतंय ते. धन्यवाद, नमस्कार.